चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि सोमवारी मार्केट कसं राहू शकतं। आता जर मार्केट बघितला तर सडनली एकदम क्रॅश झालेला आहे, तो अनएक्सेप्टेबल झाला। एकतरी त्या क्रायसिस किंवा तो जो परवाचा जो रिझल्ट लागला त्या रिझल्टच्या प्रेशरने ते पडला। रिझल्ट जरासं पॉझिटिव्ह लागल्यामुळे मार्केट थोडंसं डाऊन झालेला आहे। आता तो रिझल्ट कसला आहे किंवा काय हे तुम्हाला माहीतच असेल। जर ज्यांना माहिती आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करून सांगा, म्हणजे सगळ्यांना पण कळून येऊन जाईल की तो रिझल्ट कोणता होता। त्या प्रेशरनं मार्केट डाऊन आलेलं आहे। आता बघा, मार्केट ज्या लेवलला आहे ते लेवल एकदम स्ट्रॉंग सपोर्ट झोन असल्यासारखं आहे। म्हणजे मार्केट जर इथून पुलबॅक जर घेतलं तर आहे तसं परत 568 आणि 623 ह्या झोनपर्यंत जाऊ शकतो। आता येत्याला आपण 3 दिवस इतकं 23,000 ह्या म्हणजे 23,000 या लेवलसाठी आपण वर्किंग करत होतो की आपलं प्लॅन असं होतं की मार्केट जायचं म्हणलं तर 23,000 ह्या झोनला जायला पाहिजे। आता ऑलमोस्ट त्यानं जर मार्केटचा जर तुम्ही हाय बघितला, आपल्या म्हणण्यानुसार त्यानं 22,771चा हाय केला। फक्त 150 ते 200 पॉईंट त्यानं टार्गेट पेंडिंग ठेवलं। तर ह्या पेंडिंगसाठी एकतर उद्या गॅपअप होऊ शकते, बघूया। आणि जर उद्या गॅपअप झालं तर मग चान्सेस आहे तसं 23,000 ही लेवल दिसण्याची। आणि जर समजा मार्केटनं 22,520 किंवा ह्याच्या जर खाली गॅपडाऊन ओपन झालं तर आपण ह्या ज्या लेवल दिल्यात ह्या लेवलनुसारच वर्किंग करणार। मग आपण पुढचा विचार करणार। त्यानंतर आपलं 23,000 हे जे टार्गेट होतं ते सडनली कॅन्सल झाले असं आपण धरून जाणार। आपण डेली ट्रेडिंग करतोय, कधीही एका लेवलसाठी होल्ड कधी ठेवायचं नाही। मी तुम्हाला होल्ड ठेवायला कधीही रिकमेंडेड केलेलं नाही किंवा मी कोणालाही सांगत नाही। आपण त्याच दिवशी घेणार आणि त्याच दिवशी विकणार। आपण एक ऑप्शन ट्रेडर आहे आणि ऑप्शन ट्रेडिंगनं त्याच दिवशी घेऊन त्याच दिवशी विकणं हा एक भाग असतो। जर तुम्ही होल्ड ठेवत गेला तर बऱ्याच वेळा तुमचं नुकसान पण मोठं होऊ शकतं। आता मार्केटमध्ये जर तुम्ही बघितला तर थोडं जरा सेलिंगचं पण प्रेशर आहे आणि बाईंगचं पण प्रेशर आहे। माझ्या हिशोबाने 520 जर 540 जर त्यांना सपोर्ट जर स्ट्रॉंग घेतला तर तुम्हाला विदिन 2-3 दिवसात पण 30,000 मिळून जाईल। आणि जर नाही सपोर्ट स्ट्रॉंग घेतला किंवा बायस नाही आले तर मग थोडंसं मार्केटमध्ये आणि विकनेस दिसू शकते। मार्केट मग 22,274 हे पण जाऊन दाखवून येऊ शकतं। उद्यासाठी आपण फक्त 22,452 नंतर कुठला हिस्सा आणि ह्या टार्गेटसाठी बसणार आहे। हेतून थोडंसं जरा फुलबॅक होण्याचे चान्सेस आहेत। 22,350 ते 393 ह्या टार्गेटसाठी तुम्ही इथं बसवू शकता। त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या साईडला चांगली मुवमेंट दिसून येऊ शकते। बँक निफ्टीनं पण 48,584 ह्या लेवलला ब्रेक केलेला आहे। बँक निफ्टीमध्ये आपण कुठल्याही पद्धतीचे लेवल सांगितले नाहीत की इथं जाईल किंवा ह्या होईल किंवा बँक निफ्टीवर मी आधी पण सांगितले बँक निफ्टी ही सस्टेन आहे एखाद्या लेवल। आता तुम्ही जर बँक निफ्टीचा ग्राफ बघितला तर बँक निफ्टीने ह्या लेवलला लय रिस्पेक्ट दिले, ह्या आणि ह्या, आणि ऑलमोस्ट त्या लेवलला त्यानं एंडिंगला ब्रेक केलं। आता तो जो सपोर्ट होता ते ऑलमोस्ट रेजिस्टन्स पण क्रिएट झाला, पण हाच रेजिस्टन्स उद्या राहू शकेल हे आपण म्हणजे राहू शकेल किंवा नाही उद्या गॅपअप किंवा गॅपडाऊन झाल्यानंतरच आपल्याला समजून येणार। जर समजा गॅपअप झालं तर त्यानं सडनली ह्या झोनला इथं सपोर्ट घेतला समजून जायचं। म्हणजे आहे तसं फुलबॅक जर बँक निफ्टीने जर दिला, जर HDFC, ICICI आणि ॲक्सिस जर तिन्ही स्टॉक्स जर याला वरती न्यायचा विचार केला किंवा नेलं तर तुम्ही समजून जायचं निफ्टी मग 23,000ला येणार म्हणजे येणार। पण ह्या कंडिशनसाठी तुम्हाला जसं मी आता डिस्कशन करून सांगितलं ही कंडिशन तिथं व्हायला पाहिजे। अन्यथा मग आहे तसं आपण पुढचं डायरेक्शन बघायचं। मग सगळ्यात बेस्ट वे 48,441 नंतर कुठला पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेट 48,158 पण टार्गेट येऊ शकते। टोटल 350 पॉईंटचे टार्गेट आहे। 350 पॉईंटमध्ये आपला पैसा ऑलमोस्ट एक 10-20% तरी रिटर्न्स निघून जातात। ॲज तुम्ही ट्रेडिंग कसं करा त्याच्यावर डिपेंड पडते। ब्रेक झालं तरी बसलं तरी काय हरकत नाही, किंवा ब्रेक व्हायच्या आधी तुमच्या ज्या सिस्टम्स आहेत त्या सिस्टमनुसार तुम्ही ब्रेकआउटच्या कन्सेप्टला बसत चला। ह्या ज्या लेवलचं ह्याच लेवलनं उद्या वर्किंग करा, तुम्हाला रिझल्ट पण त्या लेवलचं दिसून येईल। ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आणि आपली जर तुम्हाला ॲक्युरन्सी आवडत असेल किंवा आपलं जर प्रेडिक्शन आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सेंड करा। ओके, थँक्यू।